नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं योजना मास्टर मराठी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जर तुम्ही पोस्ट ऑफिस भरतीचा फॉर्म भरला असेल आणि फॉर्म भरताना जर तुम्ही काही चुका केल्या असतील तर त्या चुका कशा दुरुस्ती करायच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा. मित्रांनो, आजपासून एडिट विंडो सुरू झालेली आहे 18 फेब्रुवारीपासून आणि शेवटची तारीख असणार आहे 19 फेब्रुवारी 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. तर चला पाहूयात फॉर्म कसं एडिट करायचा ते. क्लिक हिअर टू रजिस्टर अप्लायवरती सिम्पली क्लिक करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक करायचं आहे, प्रोसेडवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून सिम्पली तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही लॉग इनवरती क्लिक करणार तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून लॉग इन करून या ठिकाणी तुम्हाला एडिट ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला येस प्रोसेडवरती क्लिक करायचं आहे सिम्पली या ठिकाणी. त्यानंतर तुमचं फॉर्म एडिटसाठी ओपन होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे. मी ही माहिती हाईड केलेली आहे. या ठिकाणी तुम्ही एडिटवरती क्लिक करून तुमचा जर पत्ता चुकला असेल तर तुम्ही पत्ता बदलू शकता. जर पत्ता चुकला असेल तरच एडिटवरती क्लिक करा, अन्यथा सोडून द्या. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी तुमचा पत्ता चेंज करू शकता. आता सिम्पली तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जर तुम्ही 10वीची माहिती तुमच्याकडनं या ठिकाणी चुकली असेल तर तुम्ही सिम्पली या ठिकाणी एडिटवरती क्लिक करून मार्क वगैरे एडिट करू शकता. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करा. मित्रांनो, जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म अप्लाय केला असेल, तो जिल्हा तुम्हाला जर एडिट करायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही एडिट करू शकता. सिम्पली तुम्हाला एडिटवरती क्लिक करायचं आहे. आपलं महाराष्ट्र राज्य सर्कल निवडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म अप्लाय करायचा असेल तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचे आहेत अशा प्रकारे. आणि त्यानंतर तुम्हाला सिम्पली खाली स्क्रॉल करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आणि जर तुम्हाला फोटो आणि सही जर बदलायची असेल तर या ठिकाणी तुम्ही नवीन फोटो आणि सही अपलोड करू शकता. आता प्रिव्ह्यूजवरती क्लिक करा. आता तुमची सगळी माहिती व्यवस्थित एकदा चेक करून घ्या या ठिकाणी. आता आपण आपली सगळी माहिती व्यवस्थित चेक केलेली आहे. सबमिट ॲप्लिकेशनवरती क्लिक करा आणि त्यानंतर येस सबमिटवरती क्लिक करा. आता आपली सगळी माहिती व्यवस्थित सेव्ह झालेली आहे. आता आपल्याला डॅशबोर्डवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला माय ॲप्लिकंट्सवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही क्लिक करणार या ठिकाणी तुमचं स्टेटस सबमिटेड दाखवेल आणि त्यानंतर या ठिकाणाहून तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. अशा प्रकारे फॉर्म एडिट करायचा होता. कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.